कोणता पाप केलं होतं म्हणून ही बायको माझ्या नशिबात पडली. रोज कामावर जातो, रोज मजूर नेतो आणि कामावरचे मजूर माझी टिंगल करतात. म्हणतात आता तुकाराम भाऊचा लग्न झाला, आता तुकाराम भाऊची मजाच मजा आहे. पण माझ्या मागं कोणता आमदार गारवळ आहे त्याला का माहित आहे. 15 दिवस झाले, 15 दिवस रोज विचार करतो आज तरी माझी सुहागरात होईल. पण हिच्या गोळ्या वाटना आणि बाळपण करणं काही सरस नाही. नवरा झोपते घरी आणि बायको हिंडते दारोदार हे शिकत आहे. आता काय हो, आता काय होऊन जाऊ. आज येऊ दे, फक्त येऊ दे. नाहीचा सुजवलो का नाही कसा कसा जाणार आहे ते नवरा सोडून. सोड किती झाली तरी चालेल, मग मी पाहून घेत ये म्हणा. जी बायको नवऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही अशा बायकोची सोडचिट्टी करीन म्हणतो. बापरे, खूपच तावात दिसत आहे. का करू का तावात नको येऊ तर का करू सांग ना. नवऱ्याला इकडे घरी हाता मोडत ठेवतेस आणि तू चांगली काजर टोपी लावून गावामध्ये हिंडायला जातेस. 15 दिवस झाले म्हणतो लग्नाला, 15 दिवस काही नवऱ्याचा फिकीर सांग ना. मग काय करू सांग ना. आता कडेवर घेऊन गावात हिंडायचं बाकी राहिलं. जाताना चांगली स्वयंपाक करून जाते ना, घेऊन खाता येत नाही. आता ते चारून देऊ का, गिळता येत नाही. पोट भरला धोका सरला, मस्त खा मस्त झोपावा. माझ्या घरी मी उपाशीच राहत होतो म्हणून तुझ्या घरी भात खावा लागलो सांगून राहिलीस. मुली सांग, पोटाला घाटा भेटला का होते का सांग ना. होते पोट तुझा आहे भरत होता, मग काय नाही लग्न केलीस, काय नाही केलीस. अरे तू जवळ नसल्यावर माझ्या कोणकोणत्या भागात किती ताप येते थर्मामीटर लावून चेक करू काय, मग तुला माझी हालत समजल. तू एक काम कर, आता भाऊ झाला, तू एका महिन्याच्या सुट्ट्या घेऊन कशाला. आणि साहेबांनी विचारलं कशासाठी सुट्ट्या पाहिजे म्हणून, तर काय सांगू. सरळ साहेबाला सांगून दे आमचा नवीन नवीन लग्न झालाय तर आम्ही चाललो म्हणा ताडोबा नाही तर गोशीकृत धरणावर हनुमानासाठी. अरे हनुमान नाहीये ते, हनुमान. हो तोच तो. मूर्ख कुठला. आणि काय रे, तुझ्या बापानं पाहिलं होतं या दोन्ही ठिकाणी कोण जात हनीमूनला. काहीतरी पटेल असं बोलत जा. मूर्ख कुठला. झालं का तुझं बोलून. तुझं बोलून झालं असेल तर मला लसीकरणासाठी जायचं आहे गावात. हो तू साऱ्या गावाचा लसीकरण कर, पण नवऱ्याचा लसीकरण. लसीकरणाची गरज आहे का सांग. कुठे जाऊ लागला. धनुर्वाताची देते ना इंजेक्शन, या तू पोलिओचा देते, देऊ का सांग. नाही तर ह्या तुझ्या अशा वागण्या बाई म्हणजे धनुर्वातावरून पोलिओच होणार आहे सांगत आहो. अरे आजकाल पाहतो नवीन नवीन लग्न झाला का तो नवीन जोडपा एक एक महिना घराच्या बाहेर पाय नाही ठेवत आणि तू 1 मिनिट घरामध्ये नाही थांबत. तू का बायको आता ते रिकाम टिकडे राहतात. मी काय रिकाम टिकडे आहे. चांगला एक काम कर, तू रिकामी नाही आहेस नाही आहे मी. आणि मी घरी काय खाटा मुळत राहू शकत नाही. त्याच्यापेक्षा संन्यास घेतलेला बरं. अरे पण तू संन्यास घेणार आहेस. तू गेल्यामुळे त्या तुझ्या कामावरच्या बायका बोंबलतील ना. बोंबलू दे ना. ते गेला माझा तुकाराम म्हणून. बोंबलू दे ना. का करू येते राहू नाही सांग ना. घरची वीस नाही फिकीर तर बाहेर तुझ्या बायचं काय करू किरकिर. त्याच्यापेक्षा आता त्या महादेवाच्या टेकडीवर जाऊन बसतो, तेथी बसतो तपाले ना आपला आश्रम सुरू करून टाकतो. तू राहत बस घरी काही. हो पण जाताना डबा घेऊन जा, नाही तर भूक लागली म्हणून अजून परत येशील. आता मी उपाशी मरून आहेत का. तुझे काय पाहिजे माझ्या जेवणाची फिकीर तुम्ही. हो जा. पण तिथे गेल्यानंतर विधवाश्रम खोलू नको म्हणजे झालं. नाहीतर बसशील त्या आसाराम बापू सारखं. तर मी मेलो समजून तू त्या आश्रमात येतो. हे बायको काय बाई हा माणूस. मला ना निंबूड कोकड धमक्या देतो. मला खरं नाही वाटत. जाऊ दे याला. ये काय आली आली. कोण आहेस तू. उजेड पाड्यात तुमचे हे हाल कोणी केले.
तुझा गैरसमज होत आहे. मग? तुझा बोर्डा पासून बोर्डा खोलणं तो सोड, हात सुद्धा लावत नाही आहो. ते जाऊ दे, आधी मला गोळी दुखण्याची दे. पक्का भार काढल्यासारखा वाटत. अहो पण मी दुखण्याचे गोळे ठेवतच नाही. कोणती दे? तुम्ही आधी दवाखान्यात जा बरं. जे गोडी असं ते दे. तू मला मराठी गोडी दिलीस तरी मी खाऊन टाकीन. मला फायदा होते, काही नाही होत. असं म्हणता का? बरं ठीक आहे, आणते हं. देवा, ज्याच्या कडावं पडते त्याच्या कडावं. ठीक आहे गोळी. बिना पाण्यानंच खाची होऊन आता हे कसं करायचं म्हणता? हो येतं पक्का भार काढू. अरे बापरे, भुक्काच भरकवला दिसते. थांबा, पाणी आणते. राहू दे, बिना पाण्यानंच खाऊन टाकतो. थांबा, थांबा, आणते, आणते. बापरे, माझ्या चांगला रेल काय होईल तर तुम्हाला? गिलास दे. अरे बापरे. अहो, ते सगळं जाऊ द्या. मला सांगा, हे तुमचे हाल कुणी केले आणि कसे झाले? तुझ्या नवऱ्या पाय झाले. एक नंबरचा बदमाश आहे तुझा नवरा. गावातल्या सगळ्या बायकाले माझ्या विरोधात भडकवलं भडव्यानं. हे बघा, माझ्या नवऱ्यावर खोटे नाटे आरोप लावायचे नाही. अहो, लग्न झाल्यापासून तो घराच्या बाहेर जात नाही. मग म्हणजे कुत्रा म्हणून घर राखतेस? काय बोलतोय? नाही, पण तुला कुत्र्याची जात माहित आहे ना? वासन कुठं उठून पडून जाईल काही भरोसा नाही. कुठं आहे तो आधी दाखवते. अरे बापरे, मेलो रे. आपली हालत पहा, तो घरी नाही आहे. महादेवाच्या डोंगरावर गेला आश्रम खोलायला. महादेवाच्या डोंगरावर नाही, मग? महादेवाच्या डोंगरावर जागा शोधासाठी नाही गेला तो. मंदिरात आता विधवा बायांचा सत्संग सुरू आहे. त्या विधवा बायाला पाणी पाजायला गेला. बघा उजेडपाळे साहेब, मी माझ्या नवऱ्याबद्दल बोलत असेल तो ऐकून घेणार नाही. काय वापर केली तुमची सांगा बरं? काय वाकडा केला? माझ्या मोठ्या साहेबांना मला सांगितलं. एक तर म्हणे बापू, काय बापू म्हणे, जेवढ्या 2-4 महिन्याचा बिल थकीत असेल तो वसूल कर, आणि ज्यांना कोणी जर तो बिल नसेल दिला तर त्याची डायरेक्ट लाईन काप म्हणे, तेव्हाच तुझा पगार देईन म्हणे. तरी गावात फिरलो बरं, चांगली वसुली बी झाली माझी. आता एक शेवटचा घर राहिला होता, त्या घरी गेलो. ते घर होता मिरीचा. मी म्हणलो, मीराबाई 3 महिने झाला म्हणलो तुझा बिल थकीत आहे, तर म्हणलो तू बिल दे. तर म्हणते नाही नाही. तर मी म्हणलो तुझी लाईन कापतो. माझ्या तोंडातून शब्द जात नाही. कशी कापते तर कापून तर पाय म्हणे मले. आणि चपलं धुलाई केलं. आणि तिच्या घराजवळच्या बाया तरी मोठ्या शाळल्या मारकुंड्या म्हशी सारख्या मायावर येऊन पडल्या. ते हाल झाले माझे. अहो, पण त्या बायकांनी तुम्हाला मारलं, यात माझ्या नवऱ्याचा काय दोष आहे? या गोष्टीला सगळा कारणीभूत तुझा नवरा. बरं, त्या बायनं मारला बरं मला, पण फोडफाड अजिबात नाही केला. अजिबात फोडफाड नाही केला. गुप्त मार दिला, पण फोडफाड नाही केला. तर हा तुझा नवरा माझ्या घरी गेला, आणि माझी बायको एका दिवसासाठी आली ती वर. आणि माझ्या बायकोला जाऊन सांगितलं, तुझा तो नवरा म्हणे, तुझा नवरा म्हणे त्या विधवा मीराबाईच्या घरात घुसला तर तिने चपलं न मारलं म्हणे. घरी गेलो तर दरवाज्यात दुर्गा देवीचा अवतार. माझ्या तोंडातून शब्द निघे नाही. आव नाही ना ताव नाही. आणि घरात अंधार ठेवून बाहेर उजेड पाडते म्हणून मला रेटू मारलं. पलटव तोंड बोललं. तिनं फोडफाड केलं का? तिनं बायकोनं फोडफाड केला. तर विचार कर बाई, माझ्या बायकोचा दणका किती जोराचा असेल. विचार कर तू. मी जर दुरुस्त झालो ना, तुझ्या नवऱ्याला नाही सोडत, त्याला जिवंत तर नाही सोडत. चान्स खतम करून पाहिजे म्हणजे करेली घरामध्ये. अबे मी भिकारी नो, उजेड पाड्या हो. असा
म्हणजे माझ्या बायकोला भेटासाठी तू भिकारीच्या विषय दिलेस नाही का? चांगला काम आहे तुझा. भिकारीचं सोंग घेऊन नाही आलो अबे, हे तुझ्या सगळ्या करणीचे फळ घेऊन आलो. मी का गेलो? आणि हो रे तुकाराम, मार जसा मोठा तावाने गेला होता मग वापस कशाला आला? माझे रोजचे वापराचे कपडे राहिले होते ते देण्यासाठी आलो मग. आणि या उजेड पाण्याला बायकोच्या लाता खायचं केलं हे तुझं बरोबर आहे का? मी काय चला त्या खायची गेलो? कोण्याही बाईला हा बाई तुझी कापतो म्हणून तर घ्यायची का पूजा करते? लाईन म्हणलो होतो ना बे. लाईन म्हणत आहोस ना. अबे तर मला समोर बोलू नाही दिला ना, चपल धुलाई केला. किती लाईन कापतो म्हणत होतो तरी. आणि हे सगळी तुझी करामत आहे बाबा. कारण ते मी तुझ्या जवळची बाईवर आणि माझ्या बायकोले उलटा सिंधा सांगून बाबू तू मला मार खायला लावला. बिचारी एका दिवसासाठी आली होती, मस्त खुशीत होतो मला आणि मस्त धुलाई करून निघून गेली. आपल्या कोटात पेटशील बे हे बापे. कायचा पाप आहे सांग ना? माझ्या सुहागरातीचा इज्जत दोना केला तेव्हा मला का वाटत असते? सांग ना तू. सांगतेस आता कोणाला? करणी तशी वरणी पाय लागली वरणी. मोठा पाय लागले वर्णीवाल्या. काय रे याला म्हणतोस? आणि तू कोणते कामं करतोस तर सांग ना, कोणते कामं करतोस? का केलं सांग ना. रोजगार हमी बंद आहे तर त्या तरुण विधवा बायकाच्या घरात जाऊन शिरतोस? मस्टर भरतो बेबी जाऊ. कोणती गोष्ट करतोस तर माहित आहे ना मला. का झाला गेलो तर तुला नवऱ्याची फिकीर नाही आहे. आता जातो त्याच्या घरी वस्तू गोष्टी सांगत बिचारा सुखदुःखाच्या गोष्टी सांगते तेवढाच मन हलका होतो. सुखदुःखाच्या गोष्टी सांगते त्या डोक्याला पाम लावून नाही ते तुझ्या. याचा काय खरं नाही, काय खरं नाही याचं. फक्त मी ना नुसतं लाईन कापतो म्हणलो तरी छप्पन एवढा मला धुतला. आणि हा तुझा नवरा बायाले हात बोटा लावला गोष्टी सांगत बसते तर याले कोणी काय काम नाही म्हणत का काय नको. तू कोणत्या गोळ्या घेतेस का त्या बायाले? तू कोणत्या गोळ्या मागायला येतेस माया बायको? तेही मी नसल्यावर. आणि होय म्हणजे एक सांग, मी घरात नसल्यावरच तू येतेस? नेमका मी घरात नाही हे तुला समजते कसं? नुसत्या वासना समज. वासना मग तुला पोलीसवाला हवावाला पाहिजे होता. म्हणजे त्याला कुत्र्याची गरज नव्हती. तू काम तूच करून टाकत होता. मला माहित आहे बापू तू कायसाठी येते? ती देवी दर्शन करासाठी येते. तुला चांगल्या पद्धतीने सांगत आहो पाय, या फ्लॅटची रजिस्ट्री माझ्या नावाने. येते अतिक्रमण करायचं नाही, लक्षात ठेव. साला तुम्ही आपल्या बायका घरी ठेवता आणि दुसऱ्या बायका मागं मागे जाता. काही शरम आहे थोडीशी? साऱ्या गावाला सांभाळते हे मंदाबाई. बाप रे, एवढी 4 जाईची बॅटरी. तिथे कायले म्हणतेस? तुझी बॅटरी जर एवढी चार्ज असती तर तुझी बायको दूर नसती राहिली तुझ्या पासून. डिम लाईट साला दिमाग खराब करते. मंदाबाई समोर कायले काही म्हणून राहिला मला का वाटत तिला? मला काय वाटणार आहे? काय वाटणार आहे सांग ना. मला सगळंच माहिती आहे. माझी तुझी बायको भेटली होती म्हणे, फक्त तोंडाला जोर आहे म्हणे, अंगाच्या काहीच बनत नाही. पुढच्या वेळेस येईल तर माझ्या नवऱ्याला चांगल्या पावरच्या गोळ्या द्याल म्हणे. म्हणजे अशा पावरच्या गोळ्या देतेस तू? माझं कामच आहे गोळ्या वाटप. मुले नाही दिलीस नाही एका वेळा पावरची. तुला काय गरज आहे? आधीच तर तुझ्या घोड्यासारखा पावर आहे. बाई, त्या पावरच्या गोळ्याची गरज मला अति महत्वाची आहे. मला ते माझी बायको डिम लाईट म्हणते जीवाले साजरा नाही वाटत. बाय उजेड पाडे तू ना बायको समोर असा मांजर करून नको राहायचा. असा बोक्यासारखा गुरावचा. बोका गुरावला तरी मांजर खान गर्व राहायची. मग तसाच करून पाहतो. बायको आली ना तर बोक्यासारखाच गुरावतो. बोक्या गुरावला तरी मांजर गर्व राहते म्हणते. एक वेळ मंदाबाई व गुराव पाहू. आपल्या बायको उपयोग करायचा कोणी उपयोग नाही जमत. मंदाबाई आधी मला वाटत होता तुझ्यासारखी नाजूक बाई या अशा मुजोर नवऱ्यासोबत लग्न करून स्वतःला मोठर करून काम ठेवतेस. म्हणजे याची हुशारी तुला कधीतरी दिसली असेलच, पण याची हुशारी दिसली का? म्हणजे मस्टरवर दिसली नाही याची हुशारी.
कामावर कोणत्या बायका घेतल्या म्हणजे दोघांचंही काम होईल आणि बोंबही होणार नाही, म्हणून तर याच्या कामाला नेहमी विधवा बाया तरुण मुलीच असतात. बोलू सगळ्यालाच येतो मी. माहितीच आहे मला. पण काय म्हणतो कारण भाऊ, मस्टर भरावा तूनच का? पहिले आपल्या घरचा मस्टर भर, आपल्या घरी जा आणि बोक्यासारखा गुरराव. तुला सांगतो ना, जेव्हा तुझी बायको येईल ना नोकरीवरून, ते हातात पोरगा घेऊन येते पाहिजे. एकूणा इकडे गुरव पाहू. बायको जिवंत आहे आता, मेल्याशिवाय राहणार नाही. मरते साहेब बिलकुल. याची बायको सोडून नको शेऱ्याची. याची एवढा मार खाऊन येतं नाही घडी. हे जाऊ दे. अरे पण कशाला त्याला चढतोस, बिचारा साधा माणूस. खाऊ दे ना नव्हता. मी का म्हणतो, हा. 2 दिवसाची आहेस तुला तर भेटून गेलीस. ना? गोळ्या बिड्या काही वाटू नको थोडा वेळ. अरे ते ताराबाई बोलत होती, तिचं पोट दुखते म्हणे, मला जाऊ दे. थांब. पोटदुखी आली हे आली ती आली. पाय साजऱ्या कोणाला थांबतेस का नाही थांबत? नाही तर मी गुराव का मी बोका. म्हणून काय म्हणतो, ए लय दिवसानं मला मोका मिळालाय. या मोक्यासाठी काय ए लय दिवसानं मिळाला मोका. लय दिवसानं मिळाला मोका. जवळ येना गडे अशी जवळ येना गडे, जवळ येना गडे मला. जीवन तुझ्यावर जडे मला.
हिरवं प्रेमाचे धडे मला मला